जय महाराष्ट्र मित्रांनो. ज्याचं करावं भलं तो म्हणतं माझंच खरं. मी असं का म्हणते हे सांगतो. मला माझा मित्र एक, त्याच्याकडे पण माझ्यासारखी गाडी ट्रान्सपोर्टची, पण त्याच्या गाडीचे जे डॉक्युमेंट असतात, टॅक्स, इन्शुरन्स, PUC, पासिंग, सर्व संपलेले. एक पण डॉक्युमेंट क्लिअर नाहीये. जवळजवळ आज 1 ते 1.5 वर्ष झालं तो तसाच गाडी चालवतोय. तर मी त्याला 1 ते 1.5 वर्षापासून भरपूर सांगितलं की बाबा दर महिन्याला एक कम्प्लीट कर, एका महिन्याला इन्शुरन्स कम्प्लीट कर, एका महिन्याला टॅक्स कम्प्लीट कर. जर कधी कुठल्या पोलिसांनी गाडी पकडली डायरेक्ट तुझी गाडी जप्त होईल, खटला बसेल त्या गाडीवरती. तो काही सिरियसली घेत नव्हता. सारखं जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून त्याला सांगतोय मी, तो माझी गोष्ट सिरियसली घेत नव्हता. तर 2-3 दिवसापूर्वी काय झालं की आम्ही मित्र थांबलेलो सगळे. तर एका दुसऱ्या मित्राला मी सांगत होतो की ह्याच्या गाडीवरचे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत ते एक पण क्लिअर नाही, परंतु हा तसं गाडी चालवते, म्हणजे सिरियसली घेत नाही गोष्ट. ह्याला वाटते की कोण गाडी पकडणार आहे माझी. तर मी त्याला सांगत होतो, तो मित्र मला त्याला सांगत होता की सचिनचं जे सांगते ते ऐक, कारण सचिनची काळी काळी जीभ आहे. तो जे सांगतो ते खरं होतं. ते सांगितलं. तो गाडीवाला मित्र तिकडनं गेला. अवघ्या 5 मिनिटांनंतर खराडी बायपासला त्याला पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी मी कोण, डायरेक्ट PSI ने अडवलं. तुम्हाला सांगतो, पोलीस आता PSI ने अडवलं म्हटलं, PSI कसला सोडतोय? PSI ने डॉक्युमेंट चेक केले ते सगळे. तर तसं मी तुम्हाला सांगते की त्याच्या गाडीचे कुठले डॉक्युमेंट क्लिअर नाही, ना POC नाही, टॅक्स नाही, ना पासिंग नाही. त्या PSI ने डायरेक्ट 13,000 रुपये खटला टाकला याच्यावरती. ते पण गाडी जप्त करणार होता. गाडीत कस्टमर असल्यामुळं फक्त त्या PSI ने त्याला गाडी दिली. ते पण खूप मेहरबानी की त्याला गाडी दिली, नाहीतर ते PSI च्या हातात असतं तर ती गाडी त्यांनी जप्त सुद्धा केलेली असती.